पुण्यातील विषारी दारू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। मुरबाड पोलिसांनी खोपिवली गावाच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्या 3 ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत 1,20,000 किमतीचं गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आलं असून सुमारे 80 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यातील दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत। या दारू विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ग्रामीण भागात अजूनही छुप्या पद्धतीनं हातभट्टीची दारू तयार केली जाते। स्थानिकांच्या मदतीनं काळ्या बाजारात या दारूची विक्री केली जाते। मात्र पुण्यातल्या घटनेनंतर पोलिसांनी या दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। आता ही कारवाई आणखी तीव्र स्वरूपात करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। एकमत न्यूज, मुरबाड।